जय शिवराय. मी सागर बाचरे, श्रीमंत योगी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र धर्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये एका विषयावरती जो वादंग निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशातील एक भोंदू महाराज बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री जो नागपूरमध्ये येऊन जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जो बरळला आहे, त्या धीरेंद्र शास्त्रीचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. तो असं म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराज हे लढाया करून थकले होते आणि ते आपले गुरु असलेले समर्थ रामदासांच्या जवळ गेले आणि त्यांना आपल्या डोक्यावरील मुकुट त्यांच्या चरणाशी ठेवला आणि असं म्हणाले की मी आता लढाया करून थकलो आहे, इथून पुढे माझ्याने ते काही शक्य होणार नाही, तर हे राज्य तुम्ही चालवा, मला आता विश्रांतीची गरज आहे. असं अत्यंत गलिच्छ बेताल वक्तव्य ह्या भोंदू महाराजांनी केलं आणि त्याच्यामुळे एक संतापाची तीव्र लाट समस्त महाराष्ट्रामध्ये पसरली. आणि या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचं समर्थन अजून एक भोंदू करतोय. त्यांचं नाव आहे स्वामी आनंद स्वरूप, सनातन धर्मगुरू. ते असं म्हणे युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजींचं झालं. शिवाजी महाराज कधी युद्ध मैदानात लढलेच नाही. अरे अफझुल्लाला उभा कापला, त्याला फाडला, त्याचा कोथळा बाहेर काढला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी. शाहिस्तेखानाची बोटे स्वतः तोडली. इतिहासाचं वाचन करा, अभ्यास करा. आणि तो असं पुढे म्हणतोय की धीरेंद्र शास्त्री बोलतो त्याचं शब्दशः मी समर्थन करतो, त्यांनी माफी मागायची गरज नव्हती. घ्या नाकावर टिचून पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असं सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये किंवा महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य ही सातत्यपूर्ण केली जात आहेत. अगदी तुम्ही 2022 पासून पाहाल तर भगतसिंग कोश्यारी असेल, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, अशी अनेक नावं आहेत. तो श्रीपाद छिंदम असेल, महाराजांच्या संदर्भामध्ये महाराजांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ आणि अपमानकारक वक्तव्य ही सातत्यपूर्ण केली जात आहेत. मला तर असं वाटतं की हा एक संपूर्ण षडयंत्र आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे कमी करावं, त्यांचा पराक्रम हा कमी करावा, हे हेतुपुरस्सर केलं जात आहे असंच माझं मत आहे. कारण बागेश्वर धामचं जे काही भोंदू महाराज आहे त्याने जे काही हे वक्तव्य केलं आहे त्याला ऐतिहासिक असा कोणताच पुरावा नाही. मुळात समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे गुरु आहेत की होते असा कोणताही संदर्भ इतिहासामध्ये सापडलेला नाही. आणि त्याच्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न करावेत संदर्भ जोडण्याचे तरी देखील ते शक्य नाही. भोंदू बुवा बाबा किंवा गोसावींच्या आड हा इतिहास लपवण्याचा कितीही प्रयत्न करा तुम्ही, तरी खरा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तो सूर्यप्रकाश इतका स्पष्ट आहे की शिवरायांना घडवणारी एकच ताकद आहे, ती म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब, आणि कोणीही नाही. आणि हे असे महाराज महाराष्ट्रामध्ये येऊन शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये येऊन छत्रपतींचा अपमान करत असताना शासन प्रशासन म्हणून सरकार म्हणून कोणतीही कारवाई केली जात नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले की महाराजांचा अपमान कोणीही करू शकत नाही. अहो पण डोळ्या देखत अपमान केले जात आहेत. काय करताय तुम्ही? कोणती कारवाई करताय? प्रशांत कोरटकर सारखा माणूस काय बोलला? इतका अपमानकारक तो वक्तव्य त्याने केलं होतं, ते कोणती कारवाई झाली त्याच्यावरती? असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये हे सातत्याने चालू आहेत. पण शिवरायांचे खरे मावळे असलेले कोणतीही आपण रस्त्यावरती न उतरत आहे, नुसतं पण समाज माध्यमांवरती आपण व्यक्त होतो. आणि त्या धीरेंद्र शास्त्रीने माफी मागताना मराठ्यांची माफी मागितली, त्याने मराठा हा शब्दप्रयोग केला तिथे, पण समस्त मराठी जनांची माफी मागितली त्यांनी. ही सोशल मीडियावरची जर ताकद आपली असेल
तर आपण जर रस्त्यावरती उतरलो तर काय परिस्थिती असेल, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे सातत्यानं का होतंय याचा विचार आपण केला पाहिजे, की काय हे उत्तरातले बंधू, हे आधुनिक काळातले जंत, हे स्वतःला संत म्हणवतात, परंतु हे जंत आहेत. हे जंत महाराष्ट्रामध्ये येऊन का विष पेरतायत, का आपल्या दैवताचा अपमान करतायत, याचा गांभीर्याने विचार आपण केला पाहिजे. आपण झोपलो म्हणून हे उत्तरेतून येत आहेत आणि आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतायत. हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे कधी थांबेल, जोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या आपण कोणतं किंवा सरकार कोणतं पाऊल उचलणार नाही, तोपर्यंत ही गोष्ट थांबणार नाही. शिवछत्रपतींच्या संदर्भामध्ये तुम्ही का वक्तव्य करताय विनाकारण? तुम्हाला इतिहासाचा काही काडी मात्र ज्ञान नाही, तुम्हाला इतिहास माहिती नाही, तरीही तुम्ही बेताल वक्तव्य करायची, याला भीती उरलेली नाहीये. आणि मला सरकारला विनंती करायची आहे की तुम्ही मतं मागण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात. शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ, त्या मोदींची तुलना देखील छत्रपती शिवाजी महाराजांशी करता. आधुनिक युगातला शिवाजी असं कोणीतरी पुस्तक लिहिलं होतं त्यांच्यातल्याने, म्हणजे तो देखील एक अपमानच आहे. आणि हे अपमान करत असताना तुम्ही म्हणताय की महाराजांचा कोणीही अपमान करू शकत नाही. जर कोणी करू शकत नाही असं जर तुम्ही म्हणताय, तर जे अपमान करतायत त्यांच्यावरती कारवाई करा पहिली, तरच ही अशी वक्तव्य करा. आणि म्हणून कुठेतरी आपण कायदेशीरदृष्ट्या या संदर्भामध्ये आपण पाऊल उचललं पाहिजे. एक कायदाच बनवला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये कोणीही बेताल वक्तव्य केली त्यास कठोर कारवाई होईल. आणि समस्त माझ्या मराठी जनांना, महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना माझी विनंती आहे की आपण याचा तीव्र विरोध केला पाहिजे आणि तो रस्त्यावरती उतरून केला पाहिजे, असं माझं मत आहे. तरच या गोष्टींना आळा बसेल. अन्यथा राजरोसपणे आपल्या शिवछत्रपतींचा अपमान आपल्याला डोळ्यादेखत पाहावा लागेल, ही वस्तुस्थिती आहे आजची. आणि म्हणून प्रत्येकानं सावध असलं पाहिजे, तीव्र विरोध ह्याचा केला पाहिजे आणि सजग राहिलं पाहिजे, ही अशी आपण सर्वांना विनंती करतो. जय शिवराय.